मागील लेक्चरमध्ये आपण 7th स्टँडर्डमध्ये एस-सी-एफ आणि एल-सी-एफ हा जो थर्ड चॅप्टर आहे त्या थर्ड चॅप्टरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10 हा केला. प्रॅक्टिस सेट हा 10 हा आपला पूर्ण झाला. त्याच्यामध्ये आपल्याला प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, त्यानंतर को प्राईम नंबर आणि ट्विन प्राईम नंबर यांच्याविषयी आपण माहिती घेतली की प्राईम नंबर कोणते आहेत, को प्राईम नंबर कोणते आहेत, ट्विन प्राईम नंबर कोणते आहेत. मग प्राईम नंबर त्यानंतर आपल्याला हे एक माहीत असणं गरजेचं आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी त्याच्यामुळे 2 ची टेस्ट आहे, 3 ची टेस्ट आहे, 5 ची टेस्ट आणि 5 ची टेस्ट आहे. तर 2, 3, 5 ह्या ज्या 3 टेस्ट आहेत त्या 3 टेस्टचा आपल्याला या ठिकाणी उपयोग हे जे नंबर्स दिलेत, हे जे एस-सी-एफ आपल्याला काढायचा, हा जो एल-सी-एम काढायचा आहे तर तो काढण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. हे घेत असताना आपण की काही नंबर दिले त्या नंबरचे आपल्याला या ठिकाणी काय करायचे, प्राईम फॅक्टर पाडायचे. काय करायचे, प्राईम फॅक्टर. प्राईम फॅक्टर म्हणजे जो फॅक्टर असला पाहिजे तो फॅक्टर हा काय असला पाहिजे, प्राईम नंबर असला पाहिजे. अशा पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्याला काही नंबरचे प्राईम फॅक्टर पाडायचे. आता ते प्राईम फॅक्टर पाडत असताना त्यांच्या आपल्याला या ठिकाणी 2 मेथड्स दिल्या. एक काय म्हणलं हॉरिझॉन्टल आणि दुसरी काय म्हणलं या ठिकाणी व्हर्टिकली मेथड. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली. मग आपल्याला जी सोपी वाटेल, ही जी इझी वाटेल अशा प्रकारची मेथड आपण इथं उपयोगात आणली तरीही चालते, काही अडचण नाही. मग आता घेतला मी एक नंबर कोणता, 14 हा नंबर घेतला आणि त्या 14 नंबरचे आपल्याला काय करायचे, प्राईम फॅक्टर पाडायचे. प्राईम फॅक्टर पाडायचे म्हणजे कोणते, की असे फॅक्टर की जे काय प्राईम नंबर आहेत. आलं लक्षात. मग आता काय करायचं की प्राईम फॅक्टर पाडत असताना आम्ही व्हर्टिकली मेथड घेतो. पहिल्यांदा या ठिकाणी की व्हर्टिकली मेथड म्हणल्यानंतर काय करायचं, एक रेषा लाईन घ्यायची या पद्धतीमध्ये आणि त्यानंतर हा 14 नंबर इकडच्या साईडला जायचा. हा जो 14 नंबर आहे तो कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे. ऑड आहे का इवन नंबर आहे. ऑड आणि इवन कशा पद्धतीमध्ये ओळखायचे ते पाहून घ्या की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 असतं त्या नंबरला आपण काय म्हणतो या ठिकाणी, इवन नंबर असतो. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 दिलेला असतं तो नंबर कोणता नंबर असतो, इवन नंबर. आणि each इवन नंबर आर डिव्हिजिबल बाय 2. लक्षात आलं का, की जो इवन नंबर दिला असेल त्या इवन नंबरला आपण कितीने भाग देऊ शकतो, 2 ने भाग देऊ शकतो. म्हणजे 2 हा काय प्राईम नंबर आहे. मग प्राईम नंबर झाला, आपल्याला प्राईम नंबरच पाहिजे की असा प्राईम नंबर पाहिजे की त्यानं त्या नंबरला काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. म्हणून 14 हा जो नंबर आहे त्या 14 नंबरला आपण कशाने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो. कारण तुम्हाला सांगितलं आता मी की जी इवन नंबर जो आहे त्या इवन नंबरला आपण काय करतो, 2 ने डिवाइड करतो आणि ह्याचं डिवायडेशन करत असताना त्याचा जो येणारा क्वोशंट आहे तो क्वोशंट आपण काय करतो, त्या नंबरच्या खाली देतो. मग आता कधी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला 2 ने डिवाइड करायचं त्यावेळेस 2 ने डिवाइड केलं म्हणजे त्याचा जो क्वोशंट येणार आहे तो क्वोशंट हा काय करायचा, निम्मा करायचा, हाफ करायचा, अर्धा करायचा. म्हणजेच काय केलं की 2 ने जर डिवाइड करायचं असेल तर ह्या 14ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर त्या 14चा हाफ किती येणार आहे, 7 येणार आहे. म्हणून या ठिकाणी 14 7 जा 2 7 जा 14. 14 ने डिवाइड करायचं, 14ला डिवाइड करायचे, कितीने डिवाइड केलं आपण 2ने. कारण 14 हा कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे आणि इवन नंबरला ऑलवेज इवन नंबरला आपण कितीने डिवाइड करायचे, 2 ने डिवाइड करायचं. त्याचा जो क्वोशंट आहे तो क्वोशंट काय करायचा, त्याच्या खाली द्यायचा. आता काय करायचंय की हा जो 7 नंबर आहे जो क्वोशंट आला त्या क्वोशंटला परत आपल्याला डिवाइड करायचं. म्हणजे कोणता, 7. आता आपल्याला माहिती की 7ला कशाने भाग द्यायचा आहे, कशाने डिवाइड होतो 7, तर 7 तर हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती की प्राईम नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होईल, की 1 ने आले नाही तर इटसेल्फ.
प्राईम नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ. मग 1 ने डिवाइड करायचं आपल्याला नाही, तर त्याच नंबरने काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचे. म्हणजे 7 ने डिवाइड करू. 7 7 जा 7 1 जा 7. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो, क्वेश्चन किती आला त्याचा 1. बरोबर. 7 ला 7 ने डिवाइड केले त्याचा क्वेश्चन 1 येतो. या पद्धतीमध्ये काय करायचंय आपल्याला, प्राईम नंबर घ्यायचे. ही कोणती मेथड झाली आपली, वर्टिकल मेथड. अजून याच पद्धतीमध्ये आपण दुसरा नंबर घेतला कोणता, 24. 24 हा सुद्धा कोणता नंबर झाला आपला, इवन नंबर झाला. मग हा जो 24 नंबर घ्यायचा आहे, त्यावेळेस घेत असताना या पद्धतीमध्ये काय करायचे, रेषा घ्यायच्या, लाईन्स घ्यायच्या आणि त्या या साईडला राईट हँड साईडला 24 घ्यायचं आणि ज्याने डिवाइड करायचं तो नंबर काय करायचा आपल्या लेफ्ट हँड साईडला. मग आता 24 आता तुम्हाला सांगितल्या पद्धतीमध्ये 24 हा कोणता नंबर आहे, इवन नंबर आहे. मग इवन नंबर म्हणल्यानंतर किती डिवाइड करायचं आपल्याला, 2 ने डिवाइड करायचे आणि त्याचा जो येणारा क्वोशंट आहे तो क्वोशंट कसा असतो, हाफ असतो, निम्मा असतो किंवा आपण डिव्हिजिबल करून डिवाइड करून काय करायचं त्याचा क्वोशंट घ्यायचा. म्हणजे साधं सोपं लगेच पटकन आपल्याला लक्षात येण्यासारखं की 24चा हाफ किती झाला 12. परत जो क्वोशंट आला तो क्वोशंट जो आहे तो क्वोशंट हा काय परत इवन नंबर आहे. बरोबर की नाही. 24चा जो क्वोशंट आला, 24 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर जो क्वोशंट आपल्याला मिळाला तो क्वोशंट कोणता मिळाला आपल्याला 12. आता काय करायचं तुम्हाला सांगितलं की त्याचा जो क्वोशंट जो आला आपला त्या क्वोशंटला परत आपल्याला डिवाइड करायचं. कशाने, प्राईम नंबरने डिवाइड करायचे. मग कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करता येईल बघा. आता इथं कोणता 2 ने डिवाइड करता येईल, कारण की हा 12 जो आहे 12 हा काय इवन नंबर आहे आणि प्रत्येक इवन नंबरला आपल्याला कितीने डिवाइड करायचंय, 2 ने डिवाइड करायचं. आणि 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला सांगितलं तुम्हाला मी की त्याचा जो येणारा क्वोशंट आहे तो क्वोशंट काय करायचा आपल्याला हाफ करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी अर्धा करायचा आहे. किती झाला 6. 6 2 जा 12, 2 6 जा 12 म्हणून क्वोशंट किती आला त्याचा 6. परत तो येणारा जो क्वोशंट आहे त्या येणाऱ्या क्वोशंटला सुद्धा आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. मग आता 6 हा तर इवन नंबरच आहे, ह्याला सुद्धा किती डिवाइड होईल, 2 ने डिवाइड करता येतं. ह्याला 2 ने डिवाइड केलं मग ह्याचा किती आला क्वोशंट, तर 2 3 जा 6, 2 3 जा 6. मग 2 3 जा 6 म्हणल्यानंतर या ठिकाणी किती येईल 3. 2 3 जा 6 आणि 2 3 जा 6 म्हणजे या ठिकाणी आला क्वोशंट 3. आता काय करायचं आपल्याला 3 ला डिवाइड करायचे. मग 3 ला डिवाइड कसं करायचं, तर 3 तो प्राईम नंबर आहे. आपण पाठ केला, आपल्याला माहिती की प्राईम नंबर कोणते ते. मग जोपर्यंत शेवटचा नंबर हा प्राईम नंबर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काय करायची क्रिया, ही जी मेथड आहे ती मेथड करत राहायचं. मग 3 हा प्राईम नंबर आहे. मग प्राईम नंबरला कितीने इटसेल्फ म्हणतो आपण, डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. म्हणून 3 ला कितीने डिवाइड करायचं 3 ने. तर 3 1 जा 3. म्हणजे सगळ्या ह्या मेथडमध्ये शेवटी काय यायला पाहिजे 1. क्वोशंट किती यायला पाहिजे 1. आणि हे जे फॅक्टर म्हणजे या ठिकाणी हा जो नंबर आहे लेफ्ट हँड साईडला हा नंबर म्हणजे त्या नंबरचे काय ते प्राईम नंबर आहे, प्राईम फॅक्टर आहे. त्यालाच काय म्हणलं आपण प्राईम फॅक्टर. म्हणजे 14 या नंबरचे 2 आणि 7 हे काय होतात प्राईम फॅक्टर होतात. म्हणून 2 इंटू काय म्हणतो आपण त्याला 7 असं म्हणतो. इथं सुद्धा मग 24चे प्राईम फॅक्टर किती कोणते झाले 2 2 2 आणि 3. हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू काय 3. बरोबर. आणि आपण लक्षात घ्यायचंय हे लिहिल्यानंतर ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन येणार आहे ते मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे 24 यायला पाहिजे. ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन येणार आहे ते मल्टिप्लिकेशन सुद्धा काय यायला पाहिजे 14च यायला पाहिजे. मग बघा 2 2 जा 4 4 2 जा 8 आणि 8 3 जा काय झालं 24. अशा पद्धतीमध्ये आपल्याला ज्यावेळेस नंबर्स दिले त्यावेळेस त्या नंबरचे प्राईम फॅक्टर मध्ये रूपांतर करत असताना ती मेथड आपण कोणती वापरली या ठिकाणी व्हर्टिकली मेथड वापरली. आता काय करायचं आपल्याला हॉरिझॉन्टली मेथड काय आहे ते पाहून घेऊ. मग इथं काय करतो मी हॉरिझॉन्टली मेथड घेतो 14 इज इक्वल टू. आता ह्याला कशाने भागता येतं तुम्हाला सांगितलं. इथं सुद्धा तीच पद्धत वापरायची. फक्त काय करायचंय 14 टू जा म्हणजे इथं डायरेक्ट आपल्याला येऊन जाईल 2 ने डिवाइड केला आपण. 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2 7 जा
14 म्हणून 2 इंटू काय होईल इथं 7 डायरेक्ट येऊन जातं. पण या ठिकाणी जर पाहिलं हॉरिझॉन्टली तर काय होईल 2 ने डिवाइड केलं 2 इंटू 12 होईल. काय होईल 2 इंटू 12. आलं लक्षात. 2 ने डिवाइड केलं क्वेश्चन त्याच्या पुढे लिहून काढायचा. हा जो नंबर आहे परत जाईल तसा लिहून काढायचा. आता कितीला डिवाइड करायचा आपल्याला जो लास्टचा नंबर आहे जो त्या ठिकाणी इकडे लास्टला नंबर आहे त्या लास्टला नंबरला डिवाइड करायचे म्हणजे 12 आहे. मग 12 ला किती डिवाइड होईल 2 ने डिवाइड होईल. म्हणून परत काय आहे ह्याचं 2 6 जा 12 चे फॅक्टर काढले. 2 6 जा 12 कोणतं 2 6 जा 12. परत लास्टचा नंबर कोणता आहे 6 आहे. मग 6 ला काय होईल ठिकाणी किती ना 6 हा इवन नंबर आहे म्हणून 6 ला परत किती डिवाइड करायचं आपल्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणून इथे खालची स्टेप येईल 2 इंटू 2 इंटू आपल्याला जे फॅक्टर लिहायचा तो फॅक्टर हा लास्टच्या नंबरचा फॅक्टर लिहायचा आहे. म्हणून हा घेत असताना 6 चा काय करायचा आहे 2 इंटू 3 बरोबर 2 इंटू 3. अलग लक्षात बघा. हा जो लास्टचा नंबर आहे 2 6 जा 12 घेतलं. हा जो लास्टचा नंबर आहे 6 आहे त्याला काय केलं आपण 2 3 जा 6 आहे. या पद्धतीमध्ये ह्याला काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल मेथड. ह्याला काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल मेथड. आणि ही जी मेथड आहे त्याला काय म्हणतो आपण व्हर्टिकल मेथड. जी आपल्याला सोपी वाटते ती मेथड काय करायची या ठिकाणी आपण सोडवायची आहे. आणि ती सोडून त्याचे काय करायचे प्राईम फॅक्टर काढायचे आहे. हे अतिशय महत्त्वाचे आपल्याला आहे की जे प्राईम फॅक्टर काढल्यानंतर मग नंतर आपल्याला काय करता येतो त्याचा एचसीएफ आणि एलसीएम काढता येतो. जोपर्यंत आपण प्राईम फॅक्टर काढणार नाही तोपर्यंत आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम काढता येणार नाही. आणि मग यावर आधारित आपल्याला काय केले प्रॅक्टिस सेट 11 दिला आहे. मग याच पद्धतीमध्ये एक 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 गणित मी तुम्हाला करून दाखवतो. तुमच्या लक्ष द्या आणि त्यानंतर मग तुम्हाला काय होईल व्यवस्थित लक्षात येईल. प्रॅक्टिस सेट 11 किंवा आपण प्रॅक्टिस सेट 11 प्रॅक्टिस सेट 11. मग आता प्रॅक्टिस सेट 11 काय होईल की प्रॅक्टिस सेट 11 त्याच्यामध्ये वन नंबर काय म्हणले प्रश्न काय फॅक्टराइज द नंबर्स इनटू प्राइम्स. फॅक्टराइज द नंबर्स factorize the number into factorize the number following numbers into primes or factorize the following numbers into primes. बघा लक्षात घ्या प्राइम्स नंबर मध्ये काय करायचं आपल्या या ठिकाणी फॅक्टर पाडायचे आहे. हे फॅक्टर पाडत असताना काय घ्यायचंय की 32 हा घ्यायचा आहे. आणि मग 32 घेत असताना बघा लक्षात घ्या हा 32 घेत व्हर्टिकली मेथड म्हणून मी यूज करत असताना व्हर्टिकली मेथड यूज केली. काय होईल व्हर्टिकली मेथड यूज करत असताना बघा लक्षात घ्या या पद्धतीमध्ये आपण व्हर्टिकल मेथड अरेंजमेंट व्हर्टिकली या पद्धतीमध्ये घेतो. एक लाईन घेतो एक व्हर्टिकल लाईन घेतो एक हॉरिझॉन्टल लाईन घेतो. राईट हँड साईडला आपण जे येणारे क्वेश्चन ते येणारे क्वेश्चन एकाखाली एक लिहायचे आणि ज्याने डिवाइड करायचे ते डिवाइड काय करतो आपण लेफ्ट हँड साईडला वापरतो. घेतो आपण लेफ्ट हँड साईड. मग काय या ठिकाणी हा जो नंबर आहे दिलेला नंबर की ज्याचे आपल्याला प्राईम फॅक्टर पाडायचे आहे तो नंबर कोणता आहे इवन नंबर आहे. लक्षात घ्या कोणता नंबर आहे इवन नंबर. आणि आपल्याला माहिती इवन नंबरला जर डिवाइड करायचं असेल तर कशाने डिवाइड करायचे कितीने डिवाइड करायचे तर 2 ने डिवाइड करायचे. कारण की तो त्याच्या युनिट पेक्षला किती 2 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे. आणि अशा प्रकारचा जर आपण या ठिकाणी नंबर जर घेतला इवन नंबर तर त्या नंबरला आपल्याला काय करतो या ठिकाणी 2 ने डिवाइड करते. मग 2 ने डिवाइड केलं 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला सोपी पद्धत सांगितली त्याच्या काय करायचं हाफ करायचं निम्म करायचं किंवा त्याचं डिवायडेशन करा. ते डिवायडेशन किती येणार आहे 2 1 जा 2 3 ला डिवाइड केला आपण 2 1 जा 2 किती राहिले 1 आणि हा 2 घेतला 12 झाले 2 6 जा 12 किंवा 32 च्या हाफ किती झालं 16. आपल्याला माहिती 32 च्या हाफ किती झालं 16. आता 16 हा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा कोणता नंबर आहे इवन नंबर आहे. आणि म्हणून
त्या इवन नंबरला सुद्धा आपल्याला डिवाइड करताना कितीने डिवाइड करावं लागेल? 2ने डिवाइड करावं लागेल. बघा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला उपयोग या ठिकाणी 2, 3, 5, 7 या पद्धतीमधल्या नंबरचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा. त्याच्या टेस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 2ने केव्हा डिवाइड होईल या पद्धतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात आलं आता 2ने केव्हा आपल्याला डिवाइड करता येईल, ज्यावेळेस त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 असेल. आधी पहिला आपण पाहायचा नंबर की त्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 आहे का, लक्षात आलं का? आधी पहिल्यांदा 2ने डिवाइड होईल का हे लक्षात घ्या, मग नंतर 3ने डिवाइड होईल काही पाहिजे, नंतर 5ने डिवाइड होईल काही पाहिजे. मग आता 2ने डिवाइड होईल. 2ने डिवाइड झालं की सोपं सांगितलं तुम्हाला, हाफ करायचं. इथं हाफ केल्यात लागले 8, 2, 8 जा 16. परत 8 हा इवन नंबर आहे, त्याला सुद्धा काय करता येईल आपल्याला, 2ने डिवाइड केलं. 8 हा इवन नंबर आहे. परत 2 4 जा 8, 2 4 जा 8 म्हणजे या 8च्या काय झालं, हाफ झालं 4. परत 4च्या हाफ करायचं, 2ने डिवाइड करावं लागेल कारण 2 4 हा इवन नंबर आहे. 2 2 जा 4 आणि 2 हा प्राईम नंबर माहिती झाला. 2 1 जा 2 या पद्धतीने, बरोबर आहे. 2 1 जा 2 आणि हॉरिझॉन्टल मेथड जर लक्षात घेतली तर या पद्धतीमध्ये 2 1 जा 2 आणि 2 6 जा 10 म्हणजे 2 × 16. आता परत नंबर शेवटचा नंबर आहे त्याचा आपल्याला फॅक्टर पाडायचं. 2 8 जा 16 त्याचा हे करून टाका. परत 8ला डिवाइड करायचं, त्याच्या खाली घ्यायचे हे जे पहिले नंबर आहेत ते नंबर काय तसे घेत असतो आपण, बरोबर. आता इथं 4चं 8चं घ्यायचं. 2 4 जा 8 आलं लक्षात. आता परत अजून शेवटचा नंबर कोणता, 4 आहे. जोपर्यंत आपल्याला प्राईम नंबर मिळत नाही तोपर्यंत काय करायचं, या ठिकाणी फॅक्टर पाडत राहायचं, तोपर्यंत फॅक्टर हे पाडत राहायचं. म्हणून 4चा फॅक्टर झाला 2 2 जा 4. बघा लक्षात घ्या, हे 16 आलं इथं हॉरिझॉन्टल मेथडमध्ये. लक्षात घ्या आपण जे फॅक्टर पाडेल ते शेवटच्या नंबरचे नंतर फॅक्टर पाडतो. 16चे पाडले या ठिकाणी 16चा कोणता, 2 8 जा 16. परत 8चे पाडले आपण फॅक्टर 2 4 जा 8. परत आपण 4चे फॅक्टर पाडले 2 2 जा 4. या पद्धतीमध्ये हॉरिझॉन्टली आणि काय व्हर्टिकली या दोन्ही पद्धती मी तुम्हाला काय केल्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सोडून दाखवल्या. आता त्यानंतर 57 जरा का लक्षात आलं की सगळ्या जणांना की 57 एक नंबर आपण पाहू. त्याची आपल्याला हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली मेथड घ्यायची. 2 सेकंड नंबर 57. मग आता 57 आहे, हा 57 म्हणल्यानंतर पहा आता या ठिकाणी 57चा आपल्याला काय घ्यायचा आहे, प्राईम नंबर घ्यायचा. आतापर्यंत आपण हे 2-3 उदाहरणं पाहिले, 2-3 एक्झाम्पल पाहिले. ते तिन्ही एक्झाम्पल कोणते एक्झाम्पल आहेत, इवन नंबर सापडले. आपल्याला कोणते एक्झाम्पल सापडले, इवन नंबर सापडले. परंतु आता जो नंबर दिलाय तो इवन नंबर आहे का, नाही की नाही, का नाही ते माहिती तुम्हाला. आता का नाही, कारण की त्या नंबरच्या युनिट प्लेसला काय नाही, 0 2 4 6 8 नाही. बरोबर. इवन नंबर आपण कोणाला म्हणले की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 आहे, इथं आहे का, नाही, कारण इथं 7 आहे. मग ज्या नंबरच्या युनिट प्लेसला आपल्याला असं म्हणता येतं, मग आता ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 9 आहे तो नंबर कोणता आहे, ऑड. कोणता नंबर आहे, ऑड नंबर. म्हणजेच 57 हा काय झाला, ऑड नंबर झाला. आता आपला प्रश्न काय झाला, ह्याला 2ने डिवाइड होईल का, नाही होणार, कारण हा इवन नंबर नाही. मग 2ने जर डिवाइड नंबर होत नसेल तर पुढचा आपला प्राईम नंबर कोणता आहे, 3. 3ने डिवाइड होईल का तो पाहायचा आहे. मग 3ची टेस्ट काय आहे ते आपण पाहून घ्यायला पाहिजे. जशी 2ची टेस्ट पाहिली आपण की युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असले की 2ने डिवाइड होईल. आता 3ची टेस्ट पाहून घेऊ. 3ची टेस्ट काय आपली, की 3ची टेस्ट अशी आहे की जो नंबर आपल्याला दिला त्या नंबरमध्ये असणारे जे डिजिट आहे त्या डिजिटची काय करायची, आपल्याला सम करायची, त्यांची बेरीज करायची. त्या डिजिटची बेरीज 57 हा नंबर दिला आणि या 57 या नंबरमध्ये 5 आणि 7 हे काय ते डिजिट दिले आणि ह्या डिजिटची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 5 आणि 7 किती झालं, 12. लक्षात
मग हा जो नंबर बेरीज जे आहे त्यांची जी सम आहे त्यांचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन या पद्धतीमध्ये 12 आलं आणि 12 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे. आलं लक्षात? 12 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे ज्या नंबरची बेरीज ज्या नंबरमध्ये असलेल्या अंकांची बेरीज ही 3च्या जर टेबलमध्ये असेल तर त्या नंबरला 3ने डिवाइड करता येतं. लक्षात एक टेस्ट की ज्या नंबरच्या या ठिकाणी डिजिटची जी सम घेतली आपण बेरीज घेतली ती बेरीज जर 3च्या टेबलमध्ये असेल तर आपल्याला त्या नंबरला कितीने डिवाइड करता येतं? 3ने डिवाइड करायचं. म्हणजे 5 आणि 7 यांचं ॲडिशन घेतलं किती झालं? 12 झालं. म्हणून 12 हा 3च्या टेबलमध्ये आहे म्हणून ह्याला 3ने काय करता येईल आपल्याला? डिवाइड करता येईल. 3ने डिवाइड करता. आता इथं क्वेश्चन आहे याचं डिवायडेशन पाहायचं आहे. 3 1 जा 3 लक्षात घ्या. हे जर आपल्याला डायरेक्ट करता आलं नाही तर इथं काय करायचं? साईडला घ्यायचं 57ला 3ने डिवाइड करा. 3 1 जा 3 किती झाला? रिमाइंडर 2 झाला. वरून काय करायचं आपल्याला या ठिकाणी 7 घ्यायचा 27 झालं आणि 27ला 3ने डिवाइड करायचं. 3 9 जा 27. 3 9 जा काय झालं? 27. आलं का लक्षात? म्हणजे क्वेश्चन किती झाला? 90. हा झाला क्वेश्चन किती? 90. बरं आहे. आता 19ला डिवाइड करायचं आपल्याला. परंतु ज्यावेळेस आपल्याला 19ला डिवाइड करायचं त्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की 19 हा काय आहे? प्राईम नंबर आहे. मग खालचा जर आपला नंबर प्राईम नंबर जर माहीत झाला तर त्या प्राईम नंबरला कितीने डिवाइड करता आपल्याला? त्या प्राईम नंबरनी म्हणजे इट सेल्फ म्हणून 19ला 19ला डिवाइड करायचं. म्हणजे ह्याचा जो प्राईम फॅक्टर आला आपला तो प्राईम फॅक्टर काय आला? 57 इज इक्वल टू 3 इंटू 90. 57 इज इक्वल टू 3 इंटू काय झालं? 90. या पद्धतीमध्ये ह्याचा काय करता येईल आपल्याला? आणि हॉरिझॉन्टल मेथडमध्ये डायरेक्ट किती होऊन जाईल? 3 इंटू 90. बरोबर 3 इंटू 90. या पद्धतीमध्ये आपलं सेकंड एक्झाम्पल झालं. आता त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहू. लक्षात आलं? जर 2ने डिवाइड नाही झालं तर आपण पुढचा नंबर घेणार कोणता? 3. आता 23 पहा 23 आपल्याला लक्षात आलं असेल. 23 म्हणल्यानंतर 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23 हे कोणते नंबर आहेत? प्राईम नंबर आहेत. म्हणजेच हा जो 23 हा नंबर दिला आहे आपल्याला तो नंबर या ठिकाणी दिलेला नंबरच हा प्राईम नंबर आहे. म्हणून त्या प्राईम नंबरला किती डिवाइड करता येईल? प्राईम नंबरने डिवाइड करता येईल. किती डिवाइड करता येईल? प्राईम नंबरने डिवाइड करता येईल. म्हणून इथं आपण घेत असताना 23चा काय होईल या ठिकाणी? 23च्या नंतर आलं लक्षात. आणि त्यानंतर पुढचा घ्यायचा आपल्याला कोणता? 150. कोणता घ्यायचा? 150. कोणता किती नंबर आहे? फोर्थ नंबर आहे 150. आता हे काळजीपूर्वक सगळं पाहून घ्या नीट व्यवस्थित. हा कोणता? इव्हन नंबर आहे. कोणता नंबर आहे? इव्हन नंबर. आता इव्हन नंबर म्हणल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीमध्ये कितीने डिवाइड करायचं? त्याला 2नेच डिवाइड करायचे. हे 2ने डिवाइड करू. 2ने डिवाइड करायचं म्हणल्यानंतर हाफ करा. हाफ करा किंवा इकडच्या साईडला त्याचा हे करा डिवायडेशन करा. बरोबर. 150च्या हाफ किती होते? या ठिकाणी 75. किंवा इथं तोंडी 15ला डिवाइड करायचे. 2 7 जा 14 1 राहिला 10 झाले 2 5 जा 10. किंवा 150ला इथे 2ने डिवाइड करा. येणारा जो क्वोशंट इथे लिहून काढा. परत त्या क्वोशंटला आपल्याला डिवाइड करायचं. आलेला जो क्वोशंट आहे त्या क्वोशंटला डिवाइड करायचं. 75 हा क्वोशंट म्हणजे 75ला डिवाइड करायचं. आता 75ला डिवाइड करायचं म्हणल्यानंतर 75 हा कोणता नंबर आहे? परत विचार करायचा आहे. इव्हन आहे का ऑड आहे? कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे. कारण याच्या युनिट प्लेसला किती? 5. मग आता कोणता विचार करायचा म्हणलं तुम्हाला की 2चा आता आपण डिवाइड करू शकत नाही. 2ने आपण ह्या ठिकाणी भाग देऊ शकत नाही. त्यानंतरचा पुढचा प्राईम नंबर कोणता आहे? 2च्या पुढचा प्राईम नंबर हा 3 आहे. म्हणून त्याला डिवाइड करत असताना आपल्याला किती डिवाइड करायचे?
3 ने डिवाइड करायचं की येतं की बघा आता 3 ची टेस्ट आपण आत्ता पाहिली. 3 ची टेस्ट काय पाहिली की ज्या नंबरमध्ये असणाऱ्या डिजिटची जर बेरीज आपण केली आणि ती बेरीज जर सम केली त्यांचं ॲडिशन केलं तर ते ॲडिशन जर 3 च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला कितीने डिवाइड करतो आपण 3 ने डिवाइड करतो. म्हणून 5 आणि 7 हा जो नंबर घेतला या नंबरमध्ये जर आपण पाहिलं तर यांचं जे ॲडिशन आहे हे ॲडिशन किती आहे 12 आहे. 12 म्हणल्यानंतर हा 3 च्या टेबलमध्ये आला म्हणून ह्याला कितीने डिवाइड करते ना आपल्याला 3 ने डिवाइड करते. किती ना 3 ने डिवाइड करते. या साईडला काय करायचं वाटल्यास हे जर आम्हाला प्रॅक्टिस होऊस तर आपल्याला या ठिकाणी इकडे 3 ने डिवाइड करा. जो आलेला क्वेश्चन आहे तो लिहून काढा. 3 2 जा 6 याचं सबट्रॅक्शन आहे 1 आणि त्यानंतर आपण काय करायचंय हा 5 घ्यायचा आहे आणि 5 घेतल्यानंतर 15 झालं आणि 3 5 जा 15 या पद्धतीमध्ये त्याचा काय करायचं या ठिकाणी डिवायडेशन करा आणि आलेलं क्वेश्चन आपण इथे लिहून बरोबर. आलेला क्वेश्चन काय करायचा या पद्धतीमध्ये इथे लिहून काढायचा. 25 आता जसं आपण 150 ला 2 ने डिवाइड केलं 75 ला 3 ने डिवाइड केलं तसं आता 25 ला किती डिवाइड करायचं तर 2 ने डिवाइड होईल का नाही. मग 3 ने डिवाइड होईल का नाही होणार. का नाही होणार कारण यांची ॲडिशन जर पाहिली तर 2 + 5 किती होईल 7. लक्षात आलं का 2 + 5 किती होईल 7 आणि हे जे ॲडिशन आहे ते ॲडिशन त्या 3 च्या टेबलमध्ये नाही म्हणून 2 ने डिवाइड होत नाही 3 ने डिवाइड होत नाही. तर आता पुढचा नंबर कोणता आहे प्राईम नंबर 5 म्हणून ह्याला काय करायचं 5 ने डिवाइड करायचं आणि 5 ला केव्हा डिवाइड होतं लक्षात घ्या आता की ज्यावेळेस त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असतं त्यावेळेस त्या नंबरला आपण काय करतो 5 ने डिवाइड करतो. म्हणून या ठिकाणी 25 ला कितीने डिवाइड करायचे 5 ला 5 5 जा 25 लक्षात 5 5 जा 25 आणि मग राहायला कोणता आता 5 मग 5 हा तर प्राईम नंबर आहे परत म्हणून 5 ला परत 5 ने डिवाइड करायचं 5 1 जा 5 या पद्धतीमध्ये जोपर्यंत आपल्याला 1 हा क्वेश्चन मिळत नाही तोपर्यंत त्याचा काय करायचा प्राईम फॅक्टर घ्यायचा 150 इज इक्वल टू 2 × 3 × 5 × 5 या लक्षात का. आता असंच हॉरिझॉन्टली करता येईल तुम्हाला व्हर्टिकली करा हॉरिझॉन्टली करा जी सोपी वाटेल ती या पद्धतीने लिहून टाकायची. कोणती बघा लक्षात घ्या 150 इज इक्वल टू 2 × तसा हा घेतला 75 परत नंतर 2 ला 2 लिहून टाकायचं 75 चा 2 × 3 × 25 त्याचे फॅक्टर काढून घेतले. आता राहील शेवटचा कोणता आहे 25 हे पहिले जरा लिहून काढायचे 2 3 25 चा घ्यायचा 5 × 5 हे झाले त्याचे प्राईम फॅक्टर. इथं सुद्धा कोणते प्राईम फॅक्टर. आता हे बरोबर आले की नाही त्यासाठी आपल्याला यांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन करा. यांचं काय करायचंय मल्टिप्लिकेशन 5 5 जा 25 25 3 जा 75 आणि 75 2 जा किती झालं 150 लक्षात घ्या 5 5 जा 25 25 3 जा 75 आणि 75 2 जा 150 या पद्धतीमध्ये काय केलं आपण प्राईम फॅक्टर घेतले. आता त्यानंतर 5th एक्झाम्पल घेऊन टाकू आपण. 5th एक्झाम्पल काय 5th एक्झाम्पल की 260 कोणते करायला आपला 260 हे जे सुद्धा प्राईम फॅक्टर पडायचे. आता हे जे प्राईम फॅक्टर पडायचे हा 216 बघा लक्षात घ्या कोणता नंबर आहे हा लक्षात आलं तुम्हाला कोणता नंबर आहे हा इव्हन नंबर आहे कारण ह्याच्या युनिट प्लेसला किती आहे 6 आहे. युनिट प्लेसला 6 असले की तो नंबर कोणता झाला इव्हन नंबर. आणि मग आपल्याला आता सांगता येतं की ह्याचा जो आहे तो क्वेश्चन सॉरी कितीने डिवाइड करते मला 2 ने डिवाइड करते. आता 2 ने डिवाइड करता येईल म्हणल्यानंतर ह्याचा हाफ घ्यायचा आहे. ह्याचा हाफ घ्यायचा म्हणल्यानंतर 216चा हाफ लक्षात घ्या 200चा हाफ किती 100 आणि 100 आणि या 16चा हाफ किती 8 म्हणजे ह्याला किती यायला पाहिजे 108 लक्षात घ्या. किंवा वाटलं तर भागाकार करून पहा इथं आपलं शक्यतो भागाकार चुकतो बघा लक्षात घ्या. काय करतो आपण 2 1 जा 2 करतो
लक्षात आलं. आता 2 1 जा 2 केल्यानंतर राहिला किती पुढं 116. पण 16 एकदम खाली घ्यायचे का आपण ज्यावेळेस भागाकार करतो त्यावेळेस भागाकार करत असताना प्रत्येक नंबर एक एक नंबर काय करतो खाली घेतो. पण अशा वेळेस काय करतो डायरेक्ट आपण एक नंबर खाली न घेता डायरेक्ट काय करतो 16च खाली घेतो आणि 2 8 जा 16 असं करतो. असं करायचं का नाही. ज्यावेळेस आपल्याला डिवायडेशन करायचं त्यावेळेस डिवायडेशन करत असताना पहिल्या नंबरला डिवाइड केल्यानंतर आपण काय करतो तसा जो क्वेश्चन राहिला त्या क्वेश्चनच्या पुढं दुसरा नंबर लिहित असतो. ह्याचा क्वेश्चन ह्याचा रिमाइंडर जो राहिला त्या रिमाइंडरच्या पुढं दुसरा नंबर लिहित असतो. ह्याचा रिमाइंडर किती आला 0. मग 0च्या पुढं त्याचा दुसरा नंबर लिहायचा. वरून एक नंबर घ्यायचा. तो कोणता घेतला आपण A1. पण 1 घेतल्यानंतर 1ला डिवाइड करता येईल का नाही कारण तो स्मॉलर नंबर आहे आणि स्मॉलर नंबरला कितीनं डिवाइड करता येतं आपल्याला 0ने डिवाइड करता येतं. म्हणून 2 0 into 0 बरोबर. मग ह्याचा सबट्रॅक्शन किती आलं 1 आणि परत वरून काय करायचं पुढचा नंबर घ्यायचा 16 आणि 2 8 जा 16 बघायला की नाही. इथं फक्त आपल्याला एवढं काळजी करणं गरजेचं आहे. दरवेळेस करत असताना या पद्धतीमध्ये इथं काय करायची काळजी घ्यायची की त्याला 108. बऱ्याच जणांचं काय करतात 18 घेऊन काढतात. मग 18 दिलं की पुढचं चुकतं आणि ते जर बरोबर आहे किंवा नाही ह्याचा जर पडता घ्यायचा झाला तर आपली चांगली सवय ती तुम्हाला सांगतो शेवटी. कोणती चांगली सवय बघायला लक्षात घ्या की 108 झालं. आता परत 108 म्हणजे कोणता नंबर आहे इवन नंबर आहे. आता इवन नंबर 108 ह्याचा आपल्याला हाफ करायचा. 108 हाफ काय 54. आता हे जर करता आलं तर तुम्ही करत राहा नाही तर तुम्हाला पर्याय म्हणून सांगतो मी या पद्धतीमध्ये डिवायडेशन करायचं. डिवायडेशन करून काय करायचं की 2 8 जा 4 किंवा 2 4 जा 8 आणि इथे 0 म्हणजेच क्वेश्चन किती आला 54. परत इवन नंबर आला. इवन नंबर आल्यानंतर ह्याला परत आपलं 2ने डिवाइड करायचं. 2ने डिवाइड केलं 2ने डिवाइड केल्यानंतर ह्याचा क्वेश्चन किती आला आहे 2 2 जा 4 1 राहिला 14 झालं 2 7 जा 14. आता इवन नंबर आहे का आता इवन नंबर नाही. आता 2ने डिवाइड करता येईल का आता 2ने डिवाइड करता येणार नाही. म्हणून पुढचा नंबर घ्यायचा आपला कोणता 3. आता 3 हा प्राईम नंबर घेतल्यानंतर त्या प्राईम नंबरच्या म्हणजेच त्या 3च्या टेबलमध्येच 27 आहे. 3च्या टेबलमध्ये 27 आहे. म्हणून 3 9 जा 27. आता परत 9 ला 3ने डिवाइड झाले कारण 3च्या टेबलमध्येच आहे 9 आणि 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 या पद्धतीमध्ये. म्हणून ह्याचा जो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे 216चा 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. आणि तुम्हाला म्हणलं की मी कोणतं आहे की आपलं बरोबर आलं की नाही हे पाहण्यासाठी हा पडताळा महत्त्वाचा नीट लक्षात घ्यायचं की ह्यांचं ज्यावेळेस आपण फायनल लिहितो प्राईम फॅक्टर त्यावेळेस प्राईम फॅक्टर फायनल लिहित असताना यांचं मल्टिप्लिकेशन आपण करून पाहायचं बरोबर इतकंच आलं पाहिजे तर आपलं बरोबर आहे म्हणायचं. नसता मग काहीतरी चुकलं इथं कुठंतरी काहीतरी चुकलं असेल तर हे मल्टिप्लिकेशन बरोबर येणार नाही. आलं लक्षात. आता त्यानंतर 6 नंबर घेऊ आपण. 6 नंबर 208. 208 सगळे मी आता काय करू तुम्हाला व्हर्टिकली सोडून दाखवतो. तुम्ही काय करा ते हॉरिझॉन्टली सोडून दाखवा. 208 इवन नंबर आहे. परत 2ने डिवाइड केलं 1 2 1 जा 2 0 ला 0 आणि 2 4 जा 8 या पद्धतीमध्ये त्याचा क्वेश्चन करून टाका. 104. आता 104 इवन नंबर आहे. परत ह्या इवन नंबरला 2ने डिवाइड केलं 2ने डिवाइड केल्यानंतर 2 5 जा 10 2 2 जा 4. लक्षात झालं का 2 5 जा 10 2 2 जा 4 म्हणजे 104ला 2ने डिवाइड करा आणि 104ला 2ने डिवाइड केलं की त्याचा क्वेश्चन किती आला 52. परत 52 हा इवन नंबर आहे आणि 52 इवन नंबर आहे त्याला त्या इवन नंबरला परत 2ने डिवाइड करा. आलं लक्षात. 2ने डिवाइड केले की परत आपल्याला काय करता येईल क्वेश्चन 2 2 जा 4 2 6 जा 12. परत इवन नंबर आला. इवन नंबर आला की 2ने डिवाइड करा. 2ने डिवाइड केलं त्याचा हाफ करायचा आहे. त्याचा अर्ध केलं की 13 आलं आणि 13 हा प्राईम नंबर असल्यामुळं
13 1 जा 30 म्हणजे 208 जो आहे त्या 208ला 2 into 2 into 2 into 2 into 13 घ्यायचं. या पद्धतीमध्ये काय होईल त्याचा प्राईम नंबर आपल्याला त्याचा काय मिळतो प्राईम नंबर मिळतो. आणि त्यानंतर पुढचं घ्यायचं जसं आपण पुढचं घेत राहू तसं ते काय होतं त्या ठिकाणी मोठे नंबर तयार काय केले ते आणि त्या मोठ्या नंबरला काय करता येईल तुम्हाला डिवाइड करता येईल. आता 765 बघा लक्षात घ्या. आता हा तो काही इवन नंबर नाही आहे. इवन नंबर नाही म्हणजे 2 ने डिवाइड करता येणार नाही. मग आता 2 ने डिवाइड करता येत नसेल तर दुसरा पर्याय आपला 3चा आहे. कारण पुढचा इवन पुढचा नंबर जो प्राईम नंबर आहे तो कोणता आहे 3 आहे. मग 2 ने डिवाइड करता आलं तर 3 ने पाहू. 3ची टेस्ट तुम्ही पाहिली लक्षात ठेवायची की 3ची टेस्ट काय की हे जे नंबर डिजिट आहे त्या सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांचं ॲडिशन करायचं. काय 7 + 6 झालं 11 13 13 + 5 झालं किती 18 13 + 5 किती झालं 18 आणि हा 18 जो आहे ही जी ॲडिशन आहे ती ॲडिशन म्हणजे कोणत्या टेबलमध्ये येईल 3च्या टेबलमध्ये येईल. म्हणून ह्याला 3 ने परत डिवाइड करतात. 3 2 जा 6 झालं 3 2 जा 6 1 रिमेनिंग राहिला 16 झालं 3 5 जा 15 1 रिमेनिंग 3 5 जा 15 अलग लक्षात बघा लक्षात त्याला 3 2 जा 6 त्याला 1 रिमेनिंग 16 झालं 3 5 जा 15 1 रिमेनिंग झालं 15 झालं 3 5 जा 15 परत आपल्याला ह्याला यांची ॲडिशन करून पहा 12 आहे 12 बनल्यानंतर 3 ने डिवाइड करता येईल आपल्याला 3 8 जा 14 झालं 3 8 जा किती झालं 14 आणि 3 8 जा 14 झाल्यानंतर हे 15 3 5 जा 15 परत 5 आपल्याला 8 + 5 म्हणजे 13 झालं. आता 13 म्हणल्यानंतर या ठिकाणी ॲडिशन करता येतं का नाही करता येत. मग काय ॲडिशन हे टेबलमध्ये येत नाही टेबलमध्ये येते का नाही म्हणून आता काय करायचं आपल्याला 5 ने डिवाइड करावं. 5 ने डिवाइड होतं का 5 ने डिवाइड होतं तुम्हाला सांगितलं मी युनिट प्लेसला 0 आणि 5 जर असेल तर त्याला 5 ने आपण काय करतो डिवाइड करतो. म्हणून या ठिकाणी 5 1 जा 5 राहिले किती रिमेनिंग 3 35 झालं 3 5 7 जा 35 आणि कोणता राहिला रिमाइंडर क्वेश्चन कोणता राहिला 70 आणि 70 म्हणल्यानंतर कोणता नंबर आहे प्राईम नंबर म्हणून 17 1 जा 70 शेवटी आपल्याला 1 1 हा क्वेश्चन आला. म्हणून ह्याचा जो प्राईम फॅक्टर आहे 765 त्याचा 3 into 3 into 5 into काय होईल 70 बरोबर आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला 7 एक्झाम्पल आहेत ते 7 एक्झाम्पल मी सोडून दाखवले. अशाच पद्धतीमध्ये आपण निवडलेले हे 3 एक्झाम्पल आहेत ते 3 एक्झाम्पल आपण काय करायचं या ठिकाणी सॉल्व करायचे आणि ते सॉल्व झाल्यानंतर मग आपण पुढं पण जाणार आहे. तो पुढचा पार्ट कोणता आपला की ते जर आल्यानंतर तुम्हाला ते जर आपल्याला प्राईम फॅक्टर पाडता आले तर आपल्याला काय करता येईल प्रॅक्टिस सेट 12 पुढचा जो SCF आहे तो SCF आपल्याला दिलेल्या नंबरचा काय करायचा आहे SCF आपल्याला काढता येईल. पुढील पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं बघायला लक्षात घ्या की ह्याचे जे नंबर दिले त्या नंबरचे प्राईम फॅक्टर पाडायचे आणि प्राईम फॅक्टर पाडल्यानंतर आपल्याला काय करता येतो त्यांच्यामध्ये SCF कसा काढायचा त्याच्या काय केल्या मेथड दिल्या त्या मेथडनुसार आपल्याला काय करता येईल SCF काढता येईल. मग आपण तुम्ही घरी काय करा 78 नंबर कोणता आहे तुमचा 342 त्यानंतर 9 नंबर 377 आणि 10 नंबर कोणता या ठिकाणी एक्झाम्पल 559 हे जे एक्झाम्पल आहेत हे रिमेनिंग एक्झाम्पल हे काय करायचं आपण घरी सॉल्व करायचे. जर याच्यामध्ये काही जर तुम्हाला डिफिकल्टी वाटली काही जर प्रॉब्लेम वाटला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला काय करतो तो परत या ठिकाणी सोडून द्यायचा प्रयत्न करतो तुमचं सॉल्व करतो काही अडचण येणार नाही.